हृदयापासून तुमचे धन्यवाद देते. आज मी इथे उभी आहे ते फक्त माझ्या मामामुळे. मी मामांची भाची, मोठ्या बहिणीची मुलगी आहे. मामांच्या खूप काही आठवणी आमच्यासोबत आहे. मामा मामा म्हटलं की या शब्दामध्ये खूप मोठं विश्व सामावलेलं आहे. आणि पिठ्ठल मामा म्हटल्यानंतर पूर्ण आकाश, म्हणजे एक मोठा, खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय असणारा, आमचा आधार असणारा हाच व्यक्ती आमच्यामधून निघून गेला. विश्वास बसत नाही. खूप म्हणजे मामांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा इतकं काही आम्ही अशा प्रार्थना केल्या. कारण म्हणजे जर जगाची सृष्टी करणारा सर्वसमर्थ स्वर्गीय बाप, सगळ्यांचाच विश्वास आहे आणि आमचा भरपूर विश्वास आहे. परंतु असं वाटत होतं की मामा घरी येणार आहे, वापस मामा घरी येणार आहे. मामांचं असं समजल्यानंतर सुद्धा मला असं वाटत होतं की नाही, मामा घरी येणार आहे. परंतु मी इथे मामांच्या आठवणी तुम्हाला सांगत आहे. कारण मामांच्या आठवणी आमच्यासोबत भरपूर आहेत. मामा म्हटलं की आजही आम्हाला असं वाटतं की मामा आमच्या पाठीशी उभे आहेत, समोर उभे आहेत आणि आम्हाला सांगत आहे जीवनाचा मार्ग, जीवन कसं जगायचं याचं शिक्षण मामांनी आम्हाला दिलं. छोटासा आजार झाला की सुरुवातीला आपण घाबरायचो की काय झालं असेल काय नाही. परंतु मामांनी आम्हाला सांगितलं, शिकवलं की आजार फक्त हे कशामुळे होतात. आणि आता खरंच कशाचीच भीती वाटत नाही. प्रत्येक याच्यावर सोल्युशन आहे. मामांनी शिकवलं आम्हाला. आणि माझ्या जीवनामध्ये पण खूप मोठी काही जी गोष्ट घडलेली आहे, तर मामांनी मला प्रत्येक वेळेला शिकवलं होतं की माधुरी, नाही, आपल्याला स्वतःला बदलायचं असते. मामा आताही बघत आहेत आणि मामा म्हणत आहे की धीर धर. आणि मामांनी जसं सांगितलं तसं मी करायची. पण शेवटी जे व्हायचं ते झालं. आणि त्यामध्ये सुद्धा मामा माझे लॉयर होते. परंतु मामांनी भाजी म्हणून विचार नाही केला. मामांनी समोरच्या व्यक्तीचा सुद्धा विचार केला की नाही, चांगलं होईल म्हणून. ते नाही झालं. परंतु शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा मामांनी स्वतःचा आजार किंवा स्वतःचं दुःख विसरून जेव्हा मामांना भेटायला आले, तेव्हा सुद्धा मामांनी फक्त माझा विचार केला. आणि मला माझे कागदपत्र त्यांनी दिले. म्हणजे शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळेला दुसऱ्यांसाठीच जगले. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं दुसऱ्यांसाठी जगायचं. 2 वर्ष मला मामांच्या सोबत इथे ठेवलं शेतामध्ये. कधी अंधाराला घाबरणारं, कधी एकटं न राहणारं. मामांनी नेहमी मला म्हणजे समोरचं जीवन कसं जगणार आहे तू, आणि कशी तू म्हणजे कसं म्हणजे घाबरणार नाही दूर करण्यासाठी. म्हणून आज मी कुठेही जरी असली ना तरी मला भीती नाही आहे, भीती वाटत नाही. जीवनाची कारण जे काही होईल ते जे घडायचं असते ते घडतच असते. परंतु मी कुठेही एकटी जरी गेली तरी मला असं वाटते की नाही, मामांची शिकवण आमच्यासोबत भरपूर आहे. आणि आज मी जे ॲज अ टीचर म्हणून जे जॉब करत आहे ते सुद्धा मामांचीच खूप मोठी देणगी माझ्यासोबत आहे. मी 12वीला नापास झाली होती आणि मी त्यावेळेला यूथ कॉन्फरन्ससाठी मी बॉम्बेला गेली होती. परंतु मामांनी स्वतः माझा फॉर्म भरला आणि मी एक्झाम दिल्यानंतर नेक्स्ट टाइम मी जेव्हा पास झाली आणि त्याच्यानंतरही कसं करायचं, काय करायचं, प्रत्येक वेळेला मामा आम्हाला मार्गदर्शन देण्यात गेले. म्हणून त्या ग्रेट सोलसाठी मामा आम्हाला कधी जर प्रत्यक्षात भेटणार नाही, परंतु मामा आमच्या हृदयामध्ये आहे. मामांनी इतक्या लोकांचे हृदय जोडलेले आहे की आज म्हणून मी भावपूर्ण श्रद्धांजली पिटर मामा, अंतोन मामा आणि पॉल मामांच्या आत्म्याला देते. सर्वांना नमस्कार. माझे मावस वासरे मोठे. आज असं वाटतं की या जगातून एक हिरा गेला. एवढं जसं हिऱ्याला महत्व आहे ना, तसं या व्यक्तीचं महत्व होतं.
भाऊजी. आम्ही जेव्हा शेत घेतलं त्या शेतासाठी तो कागद करायचा होता, त्यात त्यांनी इतकं सुंदर लिहून दिलं होतं की तिथले ते पटवारी वकील वगैरे ते म्हणायचे की हे तुम्हाला लिहून कोणी दिलं, हे त्या व्यक्तीचं लिखाण किती चांगलं, त्या व्यक्तीने जेव्हा करून ठेवली त्या कागदाची. जेव्हा माझ्या मुलीचं जेव्हा लग्न होतं, तिचं लग्न इंटरकास्ट झालं माझ्या मुलीचं, आणि थोडे प्रॉब्लेम झाले, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुद्धा आम्ही भाऊजींचीच मदत घेतली होती. ते झाले होते बेंगलोरला सुद्धा, ते झाले होते. त्याच्यानंतर तिला फ्लॅट घेऊन दिला, त्याच्या सुद्धा त्यांचीच मदत झाली. आम्हाला भाऊजींनी नॅचरोपॅथीसाठी या 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 करून आम्ही तसंही तयार नव्हतो, पण असं वाटलं की चला एक आपल्याजवळ एक कोर्स होतो आणि डिप्लोमा, आणि त्या नॅचरोपॅथीतून एवढी काही माहिती आमच्याजवळ मिळाली, आणि ते तर स्वतः तसं जीवन जगले, आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्यासारखं जर कुणी जीवन जगलं तर अतिशय उत्तम प्राकृतिक चिकित्सा ही नॅचरोपॅथी. म्हणजे तुम्ही कधी बिमार पडणार नाही असं तर त्यांच्या नॅचरोपॅथीतून शिकायला मिळते. आणि ॲलोपॅथिक औषध आपण घेतो त्याचा काय इफेक्ट होतो आपल्या शरीरावर हे आपल्याला तेव्हा कळत नाही, पण ॲलोपॅथिक औषधाने काय होतं की आपल्या शरीरातली बिमारी दबल्या जाते, आणि नॅचरोपॅथीचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा ती बिमारी सरळ सरळ नष्ट होते. म्हणून जितकं काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं ते खूप खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. बोलण्यासारखं खूप आहे, पण असं बोलताना पण असा जीव असा हे होऊन जातो की आज घरी गेल्यावर असं प्रत्येक क्षणी असं आठवण येते की अरे आपण, म्हणजे मी प्रत्येक वेळेला माझे मिस्टर इथे नागपूरला ॲडमिट होते, त्यांना अटॅक आला होता, तेव्हा एन्जिओप्लास्टी सांगितली होती, तेव्हा सगळ्यात पहिले मी तिथे नव्हती हजर, मी बाहेर गेली होती शाळेतल्या मॅडम सोबत, आणि यांना माझ्या मुलांनी ॲडमिट केलं. तेव्हा पहिला फोन मी भाऊजींना केला, भाऊजी सगळे लोक म्हणतात एन्जिओप्लास्टी करायची का, हा प्रश्न मी पहिले भाऊजी, मला काही असा इफेक्ट कोणाच्याही बाबतीत मला काहीच की मी पहिले भाऊजींना फोन करायचे, भाऊजी असा प्रॉब्लेम आहे, याच्यावर काही आहे का सोल्युशन, की ऑपरेशन करावंच लागेल. माझ्या शेजारी पण एक मॅडम होत्या, त्यांना किडनी स्टोनचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यांनाही ऑपरेशन करायला सांगितलं. तेव्हाही पहिले फोन मी भाऊजींनाच केला, भाऊजी जरुरी आहे का ऑपरेशन करणं, पण त्यांनी सांगितलं की स्टेज थोडी जास्त आहे, ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे इतकं ते माझा तर खूपच विश्वास होता. म्हणजे तू व्यक्तीची तुम्ही महती कितीही सांगाल आणि कितीही गुण गाल तर ते अति कमीच आहे. म्हणून तर मी म्हणते की जो याच्यातून विश्वातून व्यक्ती नाही गेला, तो हिरा गेला, हिरा हरवला. पण त्यांचे जे विचार आहेत ते विचार मात्र सदैव आपल्या मनात ठेवा आणि त्या विचारांना पुढं प्रेरणा द्या. एवढंच बोलून